वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रॉयल हट धाबा. इथे मी स्टेला होती आणि 5:30लाच मी गाडी बंद केलेली. काहीतरी 470 किलोमीटर्स मी राईड केली होती. आत्ता 51,832 किलोमीटर्स आहे. इथे एक शक्तिपीठ आहे हरियाणामध्ये कुरुक्षेत्रमध्ये, ते मी विजिट करणार आहे. मेघाच्या रिझॉर्ट ट्रॅक करून झाली आहे, माझा नाश्ता झाला आहे आणि आपण जाणार आहोत शिमलाला. इथून काहीतरी 150 किलोमीटरच शिमला आहे. सो मी इथे पहिला आहे ना हा शक्तिपीठ करणार आहे, त्याच्यानंतर तिकडे जाणार आणि हे आत्ता करणारच आहे. इट इज जस्ट 17 किलोमीटर्स ह्या लोकेशनवरून. एक शक्तिपीठ आहे हरियाणामध्ये, ते मी विजिट करणार आहे. त्याच्यानंतरला मग शिमला ही राईड माझी स्टार्ट करणार आहे. शिमला इथून काहीतरी 150-70 किलोमीटर्स आहे. सो आपण आता शिमलाला एंटर पण करणार आहे आणि आपली स्पिती राईड चालू होणार आहे. आय एम सो एक्सायटेड फॉर दिस टाईम की मी स्पिती व्हॅली सोलो राईड करणार आहे, लवकरात लवकर कंप्लीट करणार आहे. गाईज, आपण कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र जे बोलतात तिथे मी पोचली आहे. त्याचा हा एंट्री गेट आहे आणि मी जाणार आहे ह्या भागातला एक शक्तिपीठ जिथे सतीचा राईट अँकल इथे स्थापित झालं आहे, तिथे जाणार आहे. तिथे मान्यता अशी पण आहे की बलराम आणि कृष्णाचं इथे मुंडन पण केलं होतं. मी मंदिराच्या इथे आली आहे. देवी भद्रकाली हे शक्तिपीठ आहे, तिथे आपण पोचलो आहोत. कुरुक्षेत्रामधला हे शक्तिपीठ आहे मित्रांनो. मी माझ्या मेघाच्या रिझॉर्टसोबत चेंबूरवरून इथे भद्रकाली मंदिरामध्ये पोचली आहे. मेघाच्या रिझॉर्ट तिकडे पार्किंगला ठेवली आहे तिकडे, आणि आय एम गोइंग हिअर दिस साईड. आणि ते मंदिर आहे, मंदिरातला आतली भाग. वाव, शनेश्वर नमः, हे शनी मंदिर आहे. हे मंदिरातील आतील भाग आहे, तिथे अँकल पडलेला हे लोकेशन आहे. तर श्रीकृष्ण राधाचं इथे स्थान आहे इथे, आणि श्रीराम आणि सीताचं स्थान आहे. वाव, किती सुंदर मंदिर आहे हे बघ. भद्रकालीचं मंदिराचं दर्शन करून झालं आहे, तर मी शनी मंदिराच्या इथे जाते. आज शनिवार आहे आणि हे सगळं स्वतःहून होतं आहे. माझी राईड खूप सुंदर होणार आहे. आय एम नोईंग इट. सॉरी, हे शनी मंदिर आहे कुरुक्षेत्राचं. आय जस्ट लव दॅट बोर्ड कावळा. इथे कुरुक्षेत्रामध्ये थानेश्वरच्या इथे अजून एक क्षेत्र आहे स्थनेश्वर, तिथे मी आली आहे. इथे माझी बाईक पार्किंगला लावली आहे आणि मी स्थनेश्वरच्या इथे दर्शनासाठी झाले. स्थनेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे इथे, तर ते पण बघायला जाऊया. तर कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा युद्ध चालू होणार होतं तेव्हा श्रीकृष्णाने 5 पांडवांना इथे घेऊन आलेले दर्शनासाठी. तर मित्रांनो बघ कसं मंदिर आहे. आलो एकदाच आपण थानेश्वरमध्ये, कुरुक्षेत्रमध्ये हे थानेश्वरचं मंदिर आहे. किती भारी आहे. इंस्टाग्राम हँडल पण आहे पेजचं. थानेश्वरच्या मंदिराच्या मागची बाजू आहे हे मंदिर आहे. आणि माझं दर्शन करून झालं आहे. महादेवाचं मंदिराचं दर्शन करून झालं आहे, शनी मंदिराचं दर्शन करून झालं आहे, गणपतीचं, भद्रकाली मंदिराचं दर्शन करून झालं आहे. आणि इकडचं शेती बघूया आपण कशी असते इकडची. सगळीकडे तांदूळच तांदूळ लावला आहे. हे बघ, हरियाणाचा भात. मित्रांनो, शनिवारचा दिवस आहे आणि माझी मेघाच्या रिझॉर्ट मी हनुमान मंदिराच्या इथेच पार्क केली आहे. स्थनेश्वरचं दर्शन करून झालं आहे माझं. पश्चिममुखी हनुमान मंदिर आहे
त्याचं दर्शन करून घेतलं आहे. आता आपण निघतोय. चलो. मला इथं खूप गरम झालं आहे. मला आता सगळं आहे ना माझं रायडिंग गेअर सरळ घालू दे अँड देन आय लीव. किती गरम झालं आहे, खूप गरम झालं आहे. गाईज हॅलो गाईज, माझं घर चेंबूर पासून ते हिमाचल प्रदेश बॉर्डर 1705 किलोमीटर्स. आपण पोचलो आहोत हिमाचल प्रदेशला. फायनली 11:30 वाजलेत. 150 किलोमीटरच बाकी होतं आणि नंतर आपण आहे ना तिसऱ्याच दिवशी आपण हिमाचल प्रदेशला पोचणार होतो विथ माय हिरो प्लेजर प्लस मेगाचारी झाड. 3 दिवसामध्ये आलो असतो पण काय ना काय बाईकचा इश्यू होत होता, नाहीतर आपण तिसऱ्या दिवशी हिमाचल प्रदेश गाठला असता. गाईज आय एम सो हॅपी. हिमाचल प्रदेश, हे बघ, वेलकम टू हिमाचल प्रदेश. 89 किलोमीटर्स. वाव गाईज, मी आता हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि हिमाचल प्रदेशचे डोंगर व किती भारी आहेत. हिमाचल प्रदेशचं सोलांग व्हॅलीला मी पोचणार आहे. सोलांग व्हॅली आणि तिथून मग शिमला मला 2 वाजेपर्यंत मी पोचेन. आत्तापर्यंत नुसतं त्या गरमीमध्ये तडमडत होती आणि आता थंड वातावरण. हे वन वे आहे, भारी ना. हे वन वे आहे रस्त्या म्हणून त्या साईडने जावा त्या साईडने जावा असं घाबरत नाही होणार. चालवायला लागणार गाडी. आणि शिमलामध्ये येत असाल तर मग महाबलेश्वर आहे ना 2-3 वेळा जाऊन या, कारण की तिकडचे रस्ते आहेत ना ते सेम असेच आहेत. सो जाऊन या तिथे. असे वाकडे तिकडे रस्ते आहेत. तुमची गाडी अशी स्लोपिंगला जाणार, वाकडी होणार, तिकडी होणार. वाव, मेगाचारी झाड काय टर्न घेते यार. वाव. हे बघ काय भारी आहे डोंगर. हे बघ डोंगर रांग बघ किती मस्त आहे. डोंगराची रांग. वाव. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर आहे. हो गॉड. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळंच आहे. सगळ्यांचं ज्या स्टेट्समध्ये काय काय आहे ना ते आपल्या महाराष्ट्रामध्ये ते सगळं आहे. तिथे यायचं लागतं जिगरा बस पैसा आणि जिगरा बस. ओ माय गॉड, सी दिस. हे काय झाडं आहेत यार. हे कसले चिटुकले झाड आहेत. हे वन वे आहे म्हणून बरं आहे. असं पण चालवली गाडी तरी चालते. देवघाट, सोलन आणि शिमला. सोलन व्हॅली आणि शिमला. हो, हे किती सुंदर आहे. पण ते लोकांना किती त्रास हिमाचल प्रदेशवाल्यांना. बघ ना, झाडं पण बघ कशी पडलेत. बघ वाकडी तिकडी पडलेत बघ. आपल्याला पोचली आहे आणि 2 वाजता मी इथे गॅरेजमध्ये गाडी आणली आहे. कारण की माझा ॲक्सेलरेटर ना केबल जॅम झालं. तर मग मी मनालीला रूटला मनालीसाठी पण रूट आहे इथून आणि इकडे शिमला. मी काही इथे जाणार नाही आहे, मी तिकडून येणार त्या साईडने. आता इथे फक्त मी ॲक्सेलरेटर केबल आहे ना ऑइलिंग केली आहे आणि ते ग्रीसिंग करून आता ते व्हायब्रेट होते म्हणून ते इंजिन साफ करून घेणार आहे. मी इथे बसलो गॅरेज सीन. तावी चौकच्या इथे मी माझी मेगाचारी झाडला नॉर्मल सर्व्हिसिंग केली आहे. ऑइल टॉपअप केलं आहे आणि त्याचं ॲक्सेलरेटरचं वायर आहे ना ते ऑइलिंग केलं. बस दॅट्स इट.
अँड इट्स डन. हे काय हे सरांनी केलं. आता मी इथून निघते आहे. बघूया आपण किती वाजेपर्यंत राईड करू शकतो आणि मग स्टे करूया. सो गाईज इट्स सॅटर्डे आणि माझी राईड एंड होते आजच्या दिवसाची. 300 किलोमीटर्स फक्त मी राईड केली आहे. कुरुक्षेत्र ते नारकंडा एवढी माझी राईड झाली आहे मेघाच्या रिझॉर्टसोबत. मेघाच्या रिझॉर्ट खूप छान. आपण तिचं सर्व्हिसिंग पण केलं आणि म्हणजे शिमल्याला आपण 11:30 वाजता आलो आणि सर्व्हिसिंग पहिली केली आणि नंतरला मग आपण ह्या हॉटेलच्या इथे आलो आहोत. जो हॉटेल हाय हिल टॉप रेसॉर्ट आहे. तर मी तिथे बुकिंग केली आहे विथ काय बोलतात त्याला फूड. आता आपण जाऊया आणि फ्रेश होऊया. आय एम सो एक्सायटेड फॉर स्पिती व्हॅली सोलो रायडर. जय महाराष्ट्र. जो स्पिती व्हॅली स्टार्ट होतोय त्या दिवसाचा माझा हा रूम असणार आहे. हिल टॉप व्ह्यू हॉटेल आणि याला बाल्कनी पण आहे. वो आणि माझी बाईक तिकडे आहे. मेघाच्या रिझॉर्ट. मेघाच्या रिझॉर्ट इज हिअर. आणि इकडे सगळे ॲपलचे झाडं आहेत, धुके आहेत, झाडं आहेत आणि मी इकडे आहे.